विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील नंबर 7चं जे चॅप्टर आहे एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम, ओके, त्या चॅप्टरमधील बायोजिओ केमिकल सायकल, जैव भूरासायनिक चक्र याचा स्टडी आपण करणार आहोत. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चक्र पाहायचे आहेत. त्याच्यातलं पहिलं चक्र आपण पाहणार आहे बायोजिओ केमिकल सायकल, जैव भूरासायनिक चक्र. त्याच्यामध्ये परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वन वे, ओके, एकेरी आहे असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. पोषक द्रव्य जे आहेत न्यूट्रियन्स, त्याचा जो प्रवाह असतो तो सायक्लिकल असतो, चक्रीय असतो. तर सर्व सजीवांना वाढीसाठी एक प्रकारे विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड द न्यूट्रिशन्स. सगळ्या यांना एक प्रकारे वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे डायग्रॅमचं ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जलावरण, वातावरण आणि आंतरक्रिया, त्यानंतर इथे वातावरण, पर्यावरण आणि आंतरक्रिया हे तुम्हाला दिसतंय. आणि जलावरण जे आहे इंटरॅक्शन्स ऑफ अ हायड्रोस्पियर्स, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ बायोस्फिअर, ओके, जलावरण, वातावरण आणि पर्यावरण व शिलावरण यांची देवाणघेवाण जीवावरणाशी होणारी एक प्रकारची आंतरक्रिया. आणि इथे दिलं आहे कॉन्व्हर्सेशन ऑफ लिथोस्फिअर इनटू द रॉक सॉईल, शिलावरणाचे खडक माती यामध्ये रूपांतरण. अशा प्रकारे तुम्ही त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून जैव भूरासायनिक चक्र हे तुम्ही स्वतःच्या शब्दात सुद्धा एक्सप्लेन त्या ठिकाणी करू शकतात. तर पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील तुम्हाला जर डेफिनेशन पाहिजे असेल की द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिशन विथिन द इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल, की पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भूरासायनिक चक्र असं म्हणतात. तर सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जे एक प्रकारे पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून, लक्षात, त्या ठिकाणी जे अजैविक घटक आहेत त्या अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून परत अजैविक घटकांकडे त्या ठिकाणी रूपांतर होत असतं. लक्षात, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर टू बायोटिक टू अबायोटिक आणि अबायोटिक टू बायोटिक अशा प्रकारे रूपांतरण होत असतं. त्याच्यामध्ये जे शिलावरण आहे, लक्षात, 3 प्रकार जे आहेत की लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेलं जीवावरण जे आहे यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असतं. या प्रक्रियेमध्ये एक प्रकारे जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक जे पोषक द्रव्यांचं चक्रीभवन गुंतागुंतीचं असतं. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर त्या ठिकाणी अवलंबून असतं. डिपेंड्स अपॉन द लेव्हल ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्म इन द इकोसिस्टीम. तर परिसंस्थेतील जी ऊर्जा वहनाची पातळी आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यानंतर याचे जैव भूरासायनिक चक्राचे जे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ बायोजिओ केमिकल सायकल, जैव भूरासायनिक चक्राचे प्रकार. त्याच्यातला पहिला प्रकार आहे गॅसियस सायकल, लक्षात, वायू चक्र. तर त्याच्यामध्ये तुम्हाला की वायुचक्रामध्ये पहिलं दिलेलं आहे की मुख्य अजैविक जे वायुरूप पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये तुम्हाला आढळतं, बरोबर. याच्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं गॅसियस न्यूट्रियन मटेरियल जे आहे, अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचं संचयन त्या ठिकाणी आढळतं. 2 नंबरचं दिलेलं आहे तुम्हाला की नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होत असतो. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे सेडिमेंटरी सायकल्स, त्याला आपण अवसाधन किंवा त्याला भूचक्र असं सुद्धा म्हणत असतो. तर याच्यामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीवरील जी मृदा आहे त्याला आपण सॉईल असं म्हणतो, आणि अवसाद व अवसादी खडक, सेंडिमेंट अँड सेंडिमेटरी रॉक. सेंडिमेंट मीन्स अवसाद आणि सेंडिमेटरी रॉक म्हणजे अवसादी खडकामध्ये आढळत असतं. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला एक प्रकारे सांगता येईल की आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम,
फॉस्फरस आणि जमिनीतील इतर घटकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की आपण जे चक्र पाहिलं त्याच्यामध्ये गॅसियस सायकल इज अ स्पीडर सायकल दॅन सेडिमेटेशन्स सायकल. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडतं. उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये जर कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल समजा, ओके, तर वाऱ्याबरोबर त्याचं लगेच विसरण होत असतं. क्विकली डिस्पर्स विथ इन द वाइंड ऑर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स. विसरण होतं आणि किंवा वनस्पतीकडून त्याचं शोषण केलं जातं. त्यानंतर हवामानात जे घडणारे बदल आहेत, क्लायमेट चेंजेस, हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे वेगवेगळ्या चक्रांची जी गती आहे, लक्षात, चक्रांची गती, त्यानंतर त्याचा स्पीड, तीव्रता आणि इंटेन्सिटी, संतुलन यावर गंभीर परिणाम होत असतात. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता महत्त्वाचा भर देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की जे वायुचक्र आणि अवसादन चक्र आहे, लक्षात, की याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेटरी सायकल, वायुचक्र आणि अवसादन चक्र ही दोन्ही चक्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ समजा की नायट्रोजन वायुरूपातील वातावरणात आढळतो. तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द गॅस इज ॲटमॉस्फिअर्स इन अँड द ॲटमॉस्फिअर, किंवा याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो. तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात तो मृदेमध्ये, मृदा म्हणजेच माती, व अवसादामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः कवचातील दगडी कोळसा जो आहे, लक्षात, दगडी कोळसा, त्यानंतर ग्रॅनाईट आहेत, डायमंड, दगडी कोळसा, ग्रॅनाईट, डायमंड्स, त्यानंतर आपण त्याला लाईमस्टोन म्हणतो, चुनखडीमध्ये आढळतो. तर वातावरणामध्ये CO2 हा एक प्रकारे कशामध्ये गॅसच्या स्वरूपात तुम्हाला आढळतो. म्हणजे सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कार्बनचे जे अस्तित्व आहे ते कमी काळ असतं. अशा प्रकारे आपल्याला हे जय भूरासायनिक चक्राची माहिती आपण पूर्णपणे घेतलेली आहे. त्यानंतरचं पुढचा चक्र आहे द कार्बन सायकल. त्याला आपण कार्बन चक्र असं म्हणत असतो. तर कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारं जे अभिसरण असतं त्याला आपण कार्बन चक्र म्हणणार आहोत. द सर्क्युलेशन ऑफ रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेक बॅक टू द ॲटमॉस्फिअर कॉल्ड ॲज कार्बन सायकल. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे होतं आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा ते वातावरणाकडे होणारं अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच त्याला कार्बन चक्र असं म्हणतात. तर अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असतं. म्हणून कार्बन चक्र हे एक महत्त्वाचं जैवभूरासायनिक चक्र आहे, बरोबर. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कार्बन चक्रामध्ये की हिरव्या वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे, फोटोसिंथेसिस, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोदक दॅट इज कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये होत असतं. त्यानंतर त्या प्रथिने, मेद असे कार्बनी पदार्थसुद्धा तयार होतात. कार्बन कंपाऊंड्स लाईक द प्रोटीन्स अँड फॅट्स असे पदार्थही तयार करतात. त्यानंतर शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. आपल्याला माहिती आहे की अपॉन द हर्बिव्हर्स फीड्स अपॉन द प्लांट्स, शाकाहारी जे प्राणी असतात ते वनस्पतींना खातात आणि शाकाहारी प्राणी वनस्पतींना खातात आणि शाकाहारी प्राण्यांना जे कॉर्निव्हरस असतात म्हणजे मांसाहारी प्राणी ते खात असतात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून अपेक्स कंझ्युमर सर्वोच्च जे भक्षक आहे त्या प्राण्यांकडे संक्रमित होत असतं. अशा प्रकारे हे चक्र त्या ठिकाणी चालू असतं. मग या चक्रामध्ये आपल्याला घडणारी जी रासायनिक अभिक्रिया आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यात मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल, कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर H2O, जर सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य जे आहे त्याच्या सान्निध्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्लुकोज शर्करा, लक्षात, वॉटर पाणी आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी मुक्त होतो. त्यानंतर परत जर तुम्ही समजा
शर्करेचं जर पाण्यासोबत अभिक्रिया केली मायटोकॉन्ड्रियाच्या सान्निध्यात, बरोबर, तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त झालेला दिसेल आणि पाणी आणि एनर्जी हे त्या ठिकाणी प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी तयार झालेले दिसतील. अशा प्रकारे आपण शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकाकडून अपघटन होत असतं. लक्षात, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया अँड फंगी अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर अँड इज यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि अपघटन होऊन CO2 वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणामध्ये मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवांकडे कार्बनचं अभिसरण चालू असतं आणि सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जात असतो. अशा प्रकारचं हे चक्र त्या ठिकाणी चालू असतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे तुम्हाला की कार्बन एक प्रकारे जीवाश्म इंधनाचं जे ज्वलन आहे, लाकडाचं ज्वलन असू द्या, लक्षात की बर्निंग ऑफ फॉसिल फ्युअल्स, त्यानंतर वूड फॉरेस्ट फायर्स अँड व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, जीवाश्म इंधनाचं ज्वलन असू द्या, लाकडाचं ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यासारखे ज्या अजैविक प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून हवेमध्ये मिसळतो आणि प्रकाश संश्लेषणाने वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडला जातो. लक्षामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया होत असते त्यावेळेस तो CO2 जो आहे थ्रू द रिस्पायरेशन त्या ठिकाणी तो प्रकाश संश्लेषणाने वातावरणात सोडला जातो, तर श्वसनाने CO2 वायू जो आहे तो बाहेर वातावरणामध्ये सोडला जातो. अशा प्रकारे वनस्पतीमुळे वातावरणातील जो ऑक्सिजन आहे व CO2 वायू यांचा समतोल जो आहे मेंटेन लक्षात त्या ठिकाणी राखला जातो. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला जे कार्बन चक्र होतं त्यात होणारी अभिक्रिया कशा प्रकारे घडते ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचं चक्र दिलेलं आहे तुम्हाला द ऑक्सिजन सायकल, त्याला म्हणतो आपण ऑक्सिजनचे चक्र, बरोबर. तर वातावरणात सगळ्यांना माहिती आहे की वातावरणामध्ये 21% ऑक्सिजन आहे. तर त्यानंतर जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन तुम्हाला आढळतं. ओके, जे हायड्रोस्फिअर आहे, लिथोस्फिअर आहे यांच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन आढळतो. जीवावरणामध्ये ऑक्सिजनचं जे अभिसरण आहे व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजनचं चक्र की सर्क्युलेशन्स अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विथिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन. तर जीवावरणातील ऑक्सिजनचं अभिसरण व त्यांचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. तर या चक्रामध्ये देखील तुम्हाला अजैविक आणि जैविक, बायोटिक आणि अबायोटिक अशा प्रकारचे दोन्ही घटक त्या ठिकाणी समाविष्ट असतात. तर वातावरणामध्ये ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते तसेच त्याचा सातत्याने वापरसुद्धा होतो. निर्मिती पण होते आणि वापरसुद्धा त्या ठिकाणी होत असतो. कायमस्वरूपी ही क्रिया चालू असते. त्यानंतर याच्यात ऑक्सिजन जो आहे अतिशय क्रियाशील आहे. लक्षामध्ये इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी त्यांचा संयोग होतो. एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स रिॲक्ट विथ द अदर्स, त्याचा संयोग होतो आणि रेणवीय ऑक्सिजन, मॉलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर्स म्हणजे पाणी, कार्बन डायऑक्साईड लक्षात व असेंद्रिय संयुग जे आहेत इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अशा प्रकारच्या स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र अतिशय गुंतागुंतीचं असतं. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे की रिस्पायरेशन, कंब्युस्टन्स, डिकम्पोजिशन्स, कोरोजन्स, रस्टिंग अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बहुसंख्य जे सूक्ष्मजीव आहेत श्वसनासाठी तुम्हाला माहिती आहे की त्याचा वापर यूज द ऑक्सिजन फॉर रिस्पायरेशन. सच मायक्रोब्स कॉल्ड ॲज ॲरोब्स, की बहुसंख्य जे सूक्ष्मजीव आहेत श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी, ॲरोब्स मीन्स ऑक्सिजीवी म्हणतात, लक्षात. आणि त्याच्यात दिलेलं आहे की मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन्स आर कॉल्ड ॲज अनॲरोब्स, की ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनाक्सिजीवी असं म्हणत असतात. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला दिलं आहे की ऑक्सिजन जो आहे इज इम्पॉर्टेड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स,
कार्बोदके, प्रथिनं आणि मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यानंतर ओझोन, तुम्हाला माहिती आहे, ओझोन प्रोड्यूस फ्रॉम द ऑक्सिजन थ्रू द व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रियाप्रक्रियांद्वारे होत असते, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ऑक्सिजनचं जे चक्र आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं चक्र आपल्याला शिकायचं आहे द नायट्रोजन सायकल, नायट्रोजनचे चक्र. ओके, त्याची डायग्रामसुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की नायट्रोजन वातावरणामध्ये 78% असतो. तर निसर्गाचे सातत्य राखण्यासाठी तुम्हाला याची आवश्यकता आहे. मेंटेन द ऑफ द सायकल ऑफ नेचर. तर त्याला निसर्गाचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजन अत्यावश्यक आहे. निसर्गामध्ये तुम्हाला एक प्रकारे जैविक आणि जे अजैविक घटक आहेत, बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस, की जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूंचं वेगवेगळ्या संयुगांमध्ये घडून येणारं जे अभिसरण आहे व पुनर्चक्रीकरण, त्याला आपण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातं. त्याची डेफिनेशन तुम्ही अशी म्हणू शकतात, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड थ्रू द व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन सायकल. ओके, अशा प्रकारे अजैविक प्रक्रियांमधून, निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूंचं वेगवेगळ्या संयुगामध्ये घडून येणारं जे अभिसरण आहे व पुनर्चक्रीकरण आहे, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग म्हणतो आपण त्याला, अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातं. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला की सर्व जे सजीव आहेत नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेतात, सगळ्या प्रकारचे सजीव. त्याच्यात प्रथिनं आणि न्यूक्लिक आम्ल जे आहेत, ओके, प्रथिनं आणि न्यूक्लिक आम्ल, प्रथिनं आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. त्यानंतर इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेने नायट्रोजन हा जो एक प्रकारचा मूलद्रव्य आहे तो निष्क्रिय आहे. लक्षात, तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांसोबत संयोग करत नाही. इझिली कंबाईन, डज नॉट इझिली कंबाईन्स विथ द अदर एलिमेंट्स. तर त्यानंतर मोस्ट ऑर्गॅनिझम कॅन नॉट यूज ऑफ द फ्री फ्रॉम द नायट्रोजन. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीमध्ये नायट्रोजन वापरता येत नाही. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यातली नंबर 1ची प्रोसेस पाहता नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजनचं स्थिरीकरण. त्याच्यात तुम्हाला दिलं आहे की कॉन्व्हर्सेशन्स ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट अँड नायट्रेट्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट्समध्ये त्या ठिकाणी होत असतं. नंबर 2 आहे अमोनिफिकेशन, अमोनीकरण म्हणतो आपण त्याला, की रिलाइज ऑफ अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्स्ट्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. की सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होत असतो. त्यानंतर 3 नंबर आहे नायट्रिफिकेशन, त्याला आपण नायट्रीकरण असं म्हणतो. द कॉन्व्हर्सेशन ऑफ अमोनिया इंटू अ नायट्रिक अँड देन नायट्रेट. की अमोनियाचे नायट्राइट्स व नंतर नायट्रेट्समध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर आहे डेनिट्रिफिकेशन, त्याला आपण विनायट्रीकरण असं म्हणत असतो. द कॉन्व्हर्सेशन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. की नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर त्या ठिकाणी होत असतं. अशा प्रकारे आपण 3-4 प्रकारचे चक्र, वेगवेगळ्या चक्रांचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.